गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आरती जाधव स्वागत करते तुमचं सर्वांचं तुमच्या आवडत्या महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमीमध्ये. सर्वप्रथम मी सर्वांना सॉरी म्हणू इच्छिते, कारण क्लासेस खूप दिवसांनी घेत आहे. लग्न असल्या कारणाने माझं क्लासेस काही दिवस बंद होते. परंतु आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमची आवडती एक्झाम कोणती आहे मित्रांनो? ESIC, जिची आपण खूप दिवसापासून वाट बघत होतो. तर ती आता काही दिवसातच तुमची एक्झाम आहे. तर आम्ही असा विचार केला की जसा तुमचा DHS मध्ये तुम्हाला चांगला याचा फायदा झाला आमच्या गदर सिरीजचा, आणि बरेच विद्यार्थी आमच्या टेस्ट सिरीजमुळे 10 ते 15 विद्यार्थी आमच्या DHS ला लागले, आणि तेव्हा क्लासेस नवीन असल्यामुळे जास्त लोकांनी टेस्ट सिरीज पण जॉईन नव्हती केली. तरीही एवढा छान जो प्रतिसाद होता तो मिळाला. त्यामुळे आम्ही विचार केला की ESIC ला सुद्धा तुम्ही आमच्या क्लासेसला जॉईन करावं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ESIC मध्ये आपला सिलेक्शन निश्चित करून घ्यावं. तर त्यासाठी आम्ही आरंभ नावाची सिरीज सुरू करत आहोत. आता खूप कमी दिवस बाकी आहे. जसं आपण DHSच्या वेळेस सिरीज घेतली होती गदर सिरीज म्हणून, तर यावेळेस आपण आरंभ सिरीज म्हणून स्टार्ट करणार आहोत. आणि त्यामध्ये तुम्हाला आता जे 10-15 दिवस उरले आहेत त्यामध्ये आपण मोस्ट ऑफ द एक MCQ असतात. ESICचा एक लेवल असतो ठरलेला, त्यानुसार जे इम्पॉर्टंट MCQ आहे आपण ते डिस्कस करणार आहोत या क्लासेसमध्ये. आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज देखील आम्ही घेऊन आलो आहे. तर ती गुड न्यूज अशी आहे, उद्यापासून तुमची आम्ही टेस्ट सिरीज ठेवणार आहोत आपल्या ESIC साठी. तर टेस्ट सिरीज जशी आपण DHS ला ठेवली होती तर तेव्हा त्याचा खूप फायदा झाला, आणि एकदम आम्ही एक्झामच्या बस 10 दिवसाआधी लॉन्च केली होती. त्याचं एक कारण आहे की आम्ही एवढ्या एकदम टाइमवर का बरं हे केली. त्याचं कारण असं होतं की जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज पेपरच्या आधी देता तर त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होतो. कारण की तुम्ही पेपर द्यायच्या आधी 10 पेपर ऑलरेडी तुम्ही फेस केलेले असतात, तसेच त्याच पॅटर्नवरचे. तर तुम्हाला माहिती आहे की यावेळेस ESIC ची जी एक्झाम आहे ते कोण कंडक्ट करणार आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC कंडक्ट करणार आहे. त्यामुळे यांचा पॅटर्न थोडासा वेगळा दिलेला आहे. यांनी GK आणि GS जे असतं आपलं जनरल नॉलेज वगैरेचे क्वेश्चन ते नाही घेणार आहेत ते, आणि फक्त नर्सिंगचे क्वेश्चन असतील. पण त्यामध्ये पण त्यांनी असं काही सांगितलेलं नाही आहे आपल्याला की किती क्वेश्चन्स राहतील आणि काय राहणार. फक्त 300 मार्क्सचा पेपर राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण गृहीत धरूया की 300 आहे म्हणजे 150 क्वेश्चन्स असतील आणि एकाला 2 मार्क्स असेल. तर असं 300 क्वेश्चनचा आम्ही म्हणजे कमिटीने आमच्या असं विचार केला आहे. पण याबद्दल कोणतेच क्लास अजून कन्फर्म नाही सांगत आहे की किती क्वेश्चन्स असतील. ठीक आहे. तर क्लासेस आपण टेस्ट सिरीज उद्यापासून स्टार्ट करणार आहोत. तर ज्यांना पण जॉईन करायचं आहे तर त्यांनी टेस्ट सिरीज आपल्या महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमीच्या ॲपवर आम्ही लॉन्च करणार आहोत उद्या. तर तिथे जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज रोज देऊ शकता. जसं तुम्ही DHS ला रोज तुम्हाला एक टेस्ट सिरीज मिळायची, त्याप्रमाणे इथे डेली तुम्हाला एक टेस्ट सिरीज मिळेल. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे, सगळ्यांना वाटत असेल की याची फीस किती आहे. तर लास्ट टाइम पण आपण फीस खूप कमी ठेवली होती आणि यावेळेस पण आपण फीस खूप कमी ठेवलेली आहे. फक्त 700 रुपीज फीस ठेवलेली आहे. परंतु ही पण काही तुमची फायनल फीज नाही आहे. जर पहिले 100 स्टुडंट आमच्याकडे येतील, ठीक आहे, जे फर्स्ट 100 स्टुडंट जॉईन होतील त्यांच्यासाठी यामध्ये आपण काही डिस्काउंट दिलेला आहे. ठीक आहे. तर तो डिस्काउंट किती असणार आहे तुम्हाला? तो डिस्काउंट आहे तुमचा फ्लॅट 200 ऑफ. ठीक आहे. तुम्हाला 200 आपण ऑफ देणार आहोत. तर तुमची फायनल टेस्ट सिरीजची जी फीज असणार आहे ती फक्त 500 रुपये राहणार आहे. यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज मिळतील. तर तुम्ही हे क्वेश्चन्स फेस करून जा, जेणेकरून तुमच्या एक्झाम मध्ये कॉन्फिडन्स राहील. तुम्ही ऑलरेडी 10 ESICचे पेपर देऊन गेल्यासारखं, म्हणजे की 10 म्हणजे आपण जवळपास 150 क्वेश्चन मल्टिप्लाय बाय 10 करू. तुम्ही जवळजवळ 1500 क्वेश्चन ऑलरेडी फेस करून गेलेले असाल ESICच्या एक्झामसाठी. तर तुमचा भरपूर यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे तो वाढणार आहे. तर आपण आज आपला जो फर्स्ट क्लास राहणार आहे मित्रांनो, तो राहणार आहे तुमच्या ESIC वर. ठीक आहे. ESICचे मॉडेल क्वेश्चन्स आणि जे आधीचे पेपर आहे मी ते सगळे बघितले आहे, आणि त्यावरून हे मॉडेल क्वेश्चन्स मी थोडेसे सेट केलेले आहे. तर हे क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत. चला, तर जास्त वेळ न गमावता आपण जी टेस्ट सिरीज आहे आपली, मॉडेल क्वेश्चन डिस्कशन आहे ते आपण स्टार्ट करणार आहोत. आणि जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल, कोणतीही क्वेरी असेल कशाही बद्दल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आरामात विचारू शकता. तर पहिले क्लास अटेंड करा आणि त्यानंतर तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकता.
कमेंट बॉक्समध्ये. तर बघा हा क्वेश्चन काय म्हणतो, द फुल फॉर्म ऑफ डॅली, DALY, द फुल फॉर्म ऑफ डॅली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्युनिटी हेल्थ इज. म्हणजे कम्युनिटी हेल्थच्या दृष्टीने तुम्हाला DALY दॅट इज डॅलीचा फुल फॉर्म विचारलेला आहे. आता तुम्ही म्हणाल मॅम असे क्वेश्चन येतात का, परंतु हे क्वेश्चन्स आलेले आहे आणि मॉडेल क्वेश्चन यालाच म्हणतात, जे आधी आपण आलेले आणि त्याच्यावरून कोणता क्वेश्चन येऊ शकते हा आपण एक अंदाज लावतो आणि जे क्वेश्चन अजून कोणत्याही एक्झाम मध्ये रिपीट होतात ते आपण घेत असतो, जेणेकरून याची येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर डॅली म्हणजे काय, तर हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर फर्स्ट ऑप्शन रीड करूया आपण. डिसॅबिलिटी ॲडजस्टेड लाईफ इयर्स, डिसॅबिलिटी ॲडॅप्टेड लाईफ इयर्स, डिसीज ॲडॅप्टेड लाईफ इयर्स अँड डिसीज ॲडजस्टेड लाईफ इयर्स. तुम्ही तुमचा जो आन्सर आहे तो कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तोपर्यंत. तर तुमच्याकडे दिलेले आहे मी 5 सेकंद, तोपर्यंत तुम्ही आपला आन्सर टाईप करा. तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते आहे तुमचं ऑप्शन फर्स्ट, दॅट इज डिसॅबिलिटी ॲडजस्टेड लाईफ इयर्स. ठीक आहे, तर याचा आन्सर असणार आहे तुमचं ऑप्शन ए. यामध्ये समजून सांगण्यासारखं असं काही नाही, त्यामुळे वी मूव्ह टुवर्ड्स द अवर नेक्स्ट important question of the day. The main feature of, next question is the main feature of SLE is. तर कोणता याचं हे विचारलंय मेन फीचर ऑफ SLE चा. फर्स्ट ऑप्शन इज अ रेड रॅशेस ओव्हर चिक्स, सेकंड ऑप्शन इज अ स्मॉल वेसिकल्स, थर्ड ऑप्शन इज अ पस्ट्युल्स अँड फोर्थ ऑप्शन इज अ सोरियासिस. तर मित्रांनो SLE वर असे काही स्पेसिफिक क्वेश्चन आहे जे येतातच, प्रत्येक एक्झाम मध्ये रिपीट होतात. तर त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे की SLE चं तुम्हाला फुल फॉर्म सांगायचं आहे. या आधी क्वेश्चन आलेले आहे म्हणून मी हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे, यापैकी येण्याची अजून शक्यता आहे. देन नेक्स्ट क्लासिक फीचर, मेन फीचर किंवा क्लासिक फीचर सेकंड झालं. देन याला डिसीज ऑफ काय म्हणतात, ठीक आहे, म्हणजे कोणत्या टिश्यूचं हे डिसीज आहे, दॅट इज थर्ड क्वेश्चन. तर हे आपण एकेकाने आता बघूया. तर SLE चं फुल फॉर्म मी सांगतपर्यंत ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. SLE चं फुल फॉर्म आहे सिस्टेमिक लूपस, L फॉर लूपस अँड E फॉर इरिथमॅटस. ठीक आहे, इरिथमॅटस. पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं आपल्याला SLE चा फुल फॉर्म, इन केस विचारलं तर, कारण की खूप एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. देन SLE इज अ क्रोनिक ऑटोइम्युन डिसीज. तुम्हाला हे पण विचारू शकते हे ऑटोइम्युन डिसीज आहे की नाही, तर इट इज ऑटोइम्युन डिसीज अँड इट इज अ क्रोनिक ऑटोइम्युन डिसीज. ठीक आहे, क्रोनिक ऑटोइम्युन डिसीज. देन इट इज अ डिसीज ऑफ, हा क्वेश्चन सुद्धा आलेला आहे की हा कशाचा डिसीज आहे. तर ठीक आहे, हा कशाचा डिसीज आहे मित्रांनो, इट इज अ डिसीज ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही, इट इज अ डिसीज ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू अँड इट इन्व्हॉल्व्स मल्टिपल ऑर्गन अँड सिस्टम्स. मल्टिपल ऑर्गन आणि सिस्टमला हे इन्व्हॉल्व करतं. ठीक आहे, तर आता तुम्हाला सिस्टमिक लूपस इरिथमॅटस बद्दल माहिती झालं. इट इज अ क्रोनिक ऑटोइम्युन डिसीज of connective tissue involving multiple organs and systems. ठीक आहे, कळलं तुम्हाला. नेक्स्ट आहे तुमचं याच्याबद्दलची सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला हे माहिती पाहिजे की इट इज मोस्ट प्रिव्हॅलंट इन मेन और वुमेन. सो इट इज मोस्ट प्रिव्हॅलंट इन द वुमन, म्हणजे वुमेन्स मध्ये जास्त बघायला मिळतो 8:1 रेशोनी. आणि केव्हा जास्त बघायला मिळतो, ड्युरिंग चाइल्ड बिअरिंग एज. ठीक आहे, जे चाइल्ड बिअरिंग एज असतं वुमनचं दॅट इज 15 to 45 इयर्स, या एजमध्ये तो जास्त दिसायला मिळतो, चाइल्ड बिअरिंग एजमध्ये. ठीक आहे, तर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे याबद्दल, या डिसीज बद्दल, की यामध्ये क्लासिकल सिम्पटम काय दिसतो, तर क्लासिकल सिम्पटम आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक जरी विचारलं तुम्हाला या डिसीज मधलं, तर हे आहे इरिथमॅटस और बटरफ्लाय रॅश ओव्हर द नोज अँड चिक्स. ठीक आहे, बटरफ्लाय रॅश ओव्हर द
मेन क्लासिकल फीचर विचारू शकतो तुम्हाला याचं काय आहे, कारण हा खूपदा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. तर क्लासिक सिम्पटम काय विचारलं तर काय राहणार आहे याचं, बटरफ्लाय सिम्पटम. लिहून घ्या तुम्ही नोट्समध्ये आपल्या, बटरफ्लाय. ठीक आहे, बटरफ्लाय सिम्पटम्स. आता तुम्ही म्हणणार की मॅम बटरफ्लाय सिम्पटम किंवा बटरफ्लाय रॅश का बरं म्हणतात याला, का हे बटरफ्लाय सारखं दिसतं का? तर एक्झॅक्टली राईट, हे बटरफ्लाय सारखं दिसतं. आणि हे रॅश कुठे कुठे पसरलाय हे सुद्धा विचारू शकतं. तर बटरफ्लाय रॅश कुठे कुठे असतं, नोज आणि चिक्सवर. ठीक आहे, नोज आणि चिक्सवर. तर याचं मी तुम्हाला एक फोटो दाखवून देते जेणेकरून तुम्हाला नंतर लक्षात राहील. बघा, आहे बटरफ्लाय सारखं आणि कुठे कुठे प्रेझेंट आहे, इट इज प्रेझेंट ओव्हर नोज अँड चिक्स. ठीक आहे, बटरफ्लाय सारखा शेप येऊन जातो थोडाफार, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ बटरफ्लाय रॅश. ठीक आहे, तर हे त्याचं क्लासिक सिम्पटम झालं, ओव्हर चिक्स अँड नोज. तर तुम्हाला हा क्वेश्चन बऱ्यापैकी समजला असेल. एसएलई म्हणजे काय, एसएलई मध्ये कोणते काय ऑर्गन्स आपलं म्हणजे कोणत्या टिश्यूचा डिसीज आहे, दॅट इज कनेक्टिव्ह टिश्यू, अँड मल्टिपल ऑर्गन यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं. हे सगळं तुम्हाला कळलंय. तर वी मूव्ह टुवर्ड्स अवर नेक्स्ट क्वेश्चन गाईज. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन इन स्केलेटल मसल. द कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन इन द स्केलेटल मसल इज. हा क्वेश्चन 2016 मध्ये आलेला आहे. तर या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स अजून येण्याची शक्यता आहे, अजून मसल्सवर क्वेश्चन जे आलेले आहे कॉन्ट्रॅक्टाइल अँड रेग्युलेटरी प्रोटीन्सवर, तर ते आपण बघणार आहोत. तर इथे फर्स्ट ऑप्शन आहे ट्रोपोनिन, सेकंड ऑप्शन आहे टिनिन, थर्ड ऑप्शन आहे ट्रोपोमायोसिन आणि फोर्थ ऑप्शन आहे ऍक्टिन. त्याआधी जे आधीचं आपलं क्वेश्चन होतं त्याचा आन्सर बघून घेऊया. द मेन फीचर ऑफ एसएलईचं तुमचा आन्सर काय राहणार आहे तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ऑप्शन फर्स्ट, द रेड रॅशेस ओव्हर चिक्स. ठीक आहे, इथे ऑप्शन चिक्स दिलाय, कुठे कुठे नोज पण देऊ शकतं. तर हे तुम्हाला कॉमन सेन्सची गोष्ट आहे, हे तुम्हाला लक्ष ठेवून जे तुमचं ऑप्शन आहे ते टिक करायचं आहे. तर आताचा आपला क्वेश्चन बघूया. कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन इथे विचारलेलं आहे तुम्हाला, कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन इन स्केलेटल मसल. स्केलेटल मसल मधला कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन कोणता आहे याच्यामध्ये आपल्याला हे विचारलेलं आहे. तर इथे ट्रोपोनिन, टिनिन, ट्रोपोमायोसिन हे सगळे कसे कन्फ्युजिंग ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे तुम्ही कधीच विसरणार नाही, यासाठी मी तुम्हाला ट्रिक देते. ठीक आहे, कारण तुम्हाला जरुरी नाही आहे की कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीनच विचारतील. समटाइम्स दे मे बी आस्क अबाउट द रेग्युलेटरी प्रोटीन. ठीक आहे, रेग्युलेटरी प्रोटीन बद्दल पण तुम्हाला विचारू शकते. तर तुम्हाला दोन्ही पण प्रोटीन्स माहिती पाहिजे. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन इन स्केलेटल मसल. ठीक आहे, पहिले कॉन्ट्रॅक्टाइल बघून घेऊया. कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन स्केलेटल मसलमध्ये कोणते असतात? ठीक आहे, दोन असतात. याची ट्रिक आहे ए डॉट एम डॉट. ए मीन्स ऍक्टिन अँड एम मीन्स मायोसिन. ठीक आहे, हे तुमचं काय झालं, कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन प्रेझेंट इन स्केलेटन. देन नेक्स्ट इज रेग्युलेटरी प्रोटीन. रेग्युलेटरी प्रोटीन, रेग्युलेटरी प्रोटीनचं तुमचं ट्रिक काय असणार आहे, टीटी. ठीक आहे, टीटी कॉन्ट्रॅक्टाइल एएम, रेग्युलेटरी टीटी. टी फॉर ट्रोपोमायोसिन, ट्रोपोमायोसिन. and next is troponin, next is troponin. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टाइल आणि रेग्युलेटरी हे ट्रिक नुसार लिहून घ्या तुमच्या कॉपीमध्ये, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाइम लक्षात राहील. कसं असतं हे प्रोटीन वगैरे जसं मसल्स वगैरे आहे हे लक्षात ठेवायला डिफिकल्ट असतं, म्हणून इथे ट्रिकचा वापर करावा लागतो. देन नेक्स्ट गोष्ट आहे यामध्ये जे विचारलेलं आहे, या आधी पण काही क्वेश्चन्स रिपीट झालेले आहे या रिलेटेड. तर नेक्स्ट आहे थिक फिलामेंट मेडअप ऑफ आणि थिन फिलामेंट मेडअप ऑफ. ठीक आहे, थिक फिलामेंट कोणत्या प्रोटीननं बनलं राहते, सॉरी, थिक फिलामेंट कोणत्या प्रोटीनने बनलेलं राहतं आणि थिन फिलामेंट. ठीक आहे, तर थिक पहिले, देन थिन फिलामेंट कोणत्या प्रोटीनने बनलेलं राहतं. तर थिक लक्षात ठेवा नेहमी. थिक जो वर्ड आहे हा कशाच्या रिलेटेड राहतं, जसं मायो हा शब्द हा थिक गोष्टीशी रिलेटेड राहतं. ठीक आहे, तर थिक फिलामेंट विचारलं तर मायोसिन, मायो रिलेटेड टू थिक असं लक्षात ठेवा, म्हणजे मायोसिन लक्षात येईल तुम्हाला. देन थिन फिलामेंट आर मेडअप ऑफ विचारलं तर यामध्ये तीन गोष्टी आहेत, ऍक्टिन, ट्रोपोनिन
अँड ट्रोपोमायोसिन अँड ट्रोपोमायोसिन. तर क्वेश्चन विचारलं तर तुमच्या लक्षात राहील. थिक जर तुम्हाला माहित झालं तर ऑटोमॅटिक तुम्ही थिन म्हणजे थिन तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही थिक इलिमिनेट करू शकता. जर 4 ऑप्शन दिले तुम्हाला ऍक्टिन, ट्रोपोनिन, ट्रोपोमायोसिन आणि मायोसिन, तर तुम्ही लक्षात तुमच्या हे ट्रिक लक्षात राहील की मॅडमने आपल्याला म्हटलं होतं थिक इज रिलेटेड टू मायो, तर तुम्ही फर्स्ट मायोवाला त्याला कट करून घ्याल जेणेकरून तुम्हाला आन्सर येऊन जाणार याचं. ठीक आहे. देन नेक्स्ट याबद्दल अजून एक क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो, ते मी सांगते तुम्हाला. डार्क बँड्स आर मेड अप ऑफ. ठीक आहे. इथे पण तुमचा आन्सर काय राहणार आहे? डार्क. डार्क लक्षात ठेवा. डार्क म्हणजे काय झालं, हे पण असं थोडंसं डार्क गोष्ट आहे, थिक गोष्ट आहे असं लक्षात ठेवा. तर याचं पण आन्सर काय राहणार आहे तुमचं? डार्क बँड आर मेड अप ऑफ, डार्क बँड आर मेड अप ऑफ कोणतं फिलामेंट, कोणतं प्रोटीन? मायोसिन. ठीक आहे. डार्क आणि थिक हे लक्षात ठेवा, मायोसिन आहे याचा आन्सर. आणि मग तुम्हाला जे थिन आहे त्याच्यामध्ये तर मग बाकीचे उरलेले जसं ऍक्टिन, ट्रोपोनिन, ट्रोपोमायोसिन हे असणार आहे. तर हा क्वेश्चन पण तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल. वी मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट क्वेश्चन गाईज. तर हा क्वेश्चन आहे एकदम सिंपल क्वेश्चन आहे, परंतु ऍट द सेम टाइम कन्फ्युजिंग आहे, कारण ऑप्शन्स जवळ दिलेले असतात खूपदा. तर इथे विचारला आहे, द कोरोनरी केअर युनिट nurse draws an arterial blood sample to assess the client for acidosis. A normal pH of arterial blood is. काही नाही, त्यांनी क्वेश्चन फिरवला पण तुम्हाला ऍट द एंडिंग एकदम इझी क्वेश्चन विचारलाय की नॉर्मल पीएच ऑफ आर्टेरियल ब्लड. ठीक आहे. तर नॉर्मल पीएच तुम्हाला विचारलेला आहे. ऑप्शन आहे फर्स्ट 7, नेक्स्ट इज 7.42, देन थर्ड ऑप्शन इज 7.30 अँड फोर्थ ऑप्शन इज 7.50. तर एकदम इझी क्वेश्चन आहे हा. तुम्हाला रेंज माहित पाहिजे बेसिकली. जर तुम्हाला या म्हणजे या ब्लडची नॉर्मल ब्लड पीएचची जर रेंज माहित असेल तर तुम्ही आरामात आन्सर देऊ शकता. तर नॉर्मल व्हॅल्यू ऑफ ब्लड पीएच किती असतं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 7.35 टू 7.45. ठीक आहे. तर तुमचं क्लोजेस्ट ऑप्शन कोणतं जातं? क्लोजेस्ट ऑप्शन तुमचं जातं 7.42. ठीक आहे. 7.42 हे तुमचं क्लोजेस्ट ऑप्शन जातं. ठीक आहे. 7.3 घेतलं तुम्ही तर हे 7.35 त्यापेक्षा जास्त आहे, तर हे येणार नाही. 7 तर पॉसिबलच नाही. आणि 7.5 का बरं नाही येणार? कारण तुमची रेंज 7.45 पर्यंतच आहे. 7.5 इज ग्रेटर दॅन 7.4.5. ठीक आहे. हे पण ऑप्शन नाही येणार. तर तुमचं क्लोजेस्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. ठीक आहे. आणि यामध्ये अजून एक क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला की द पीएच ऑफ आर्टेरियल ब्लड इज ऑप्शन फर्स्ट स्लाइटली अल्कलाइन, ऑप्शन सेकंड स्लाइटली ऍसिडिक, ऑप्शन थर्ड ऍसिडिक अँड ऑप्शन फोर्थ न्यूट्रल. तर तुम्हाला हे गोष्ट माहित असायला पाहिजे की तुमचं पीएच ऑफ ब्लड, ठीक आहे, पीएच व्हॅल्यू तर माहिती आहे पण त्याचं नेचर कसं आहे दॅट इज अ स्लाइटली. लिहून घ्या. हे पण एकदम सिली गोष्ट असल्यासारखं वाटते परंतु एक्झाम मध्ये आठवत नाही. स्लाइटली अल्कलाइन. ठीक आहे. हे लक्षात राहील. ऍसिडिक नाही आहे, अल्कलाइन आहे. स्लाइटली अल्कलाइन. तर हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता आपण यानंतरचा क्वेश्चन बघूया. Which of the following result of lab test is indicative of the bacterial infection? ठीक आहे. ते तुम्हाला काही लॅब टेस्ट दिलेल्या आहे आणि त्याच्यामधून विचारलंय की यामधली कोणती अशी लॅब टेस्ट आहे जे तुम्हाला सांगते की बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. ठीक आहे. तर आता फर्स्ट ऑप्शन आहे RBC 4.0 मिलियन सेल्स पर क्यूबिक मिलीमीटर. Then next option is hemoglobin 13.2 gram per dl. Next option is a platelet 3.5 lakh cells per cubic millimeter. And last option is a WBC 15,000 cubic millimeter cells per millimeter. ठीक आहे. तर इथे तुम्हाला रेंज माहित पाहिजे, नॉर्मल रेंज. ठीक आहे. तर RBCचं नॉर्मल रेंज 4 to 11,000 cubic cells per millimeter. ठीक आहे. देन HBचं पण 13.2 इज द नॉर्मल लेवलच आहे. हे पण प्लेटलेटचं तुम्हाला नॉर्मल लेवल माहिती आहे 1.5 to 5 lakh.
1.5 to 5 लाख हे नॉर्मल रेंजमध्ये आहे म्हणजे, ठीक आहे. आरबीसी पण नॉर्मल रेंजमध्येच आहे, हिमोग्लोबिन पण नॉर्मल रेंजमध्ये आहे. तर तुमचे तीनही ऑप्शन तर करेक्ट आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तुमचं ऑप्शन डी राहणार आहे. पण का? कारण की बघा, WBC ल्युकोसाइट्स जर 11,000च्या वर गेले, ठीक आहे, जर 11,000च्या वर वाढलं असेल तर त्याला एक टर्मिनॉलॉजी आहे. त्या टर्मिनॉलॉजीला काय म्हणतो आपण? ल्युकोसाइटोसिस. ठीक आहे, 11,000च्या वर वाढलं तर त्याला आपण म्हणतो ल्युकोसाइटोसिस. An increase in the number of leukocytes usually above the 11,000 cells per millimeter in the blood. ठीक आहे, तर याला ल्युकोसाइटोसिस म्हणतात. तर ल्युकोसाइटोसिस मोस्ट कॉमनली कशामध्ये होत असतं? इन्फेक्शन झालं तर तुमचे WBCs वाढतात. ठीक आहे, फर्स्ट इज इन्फेक्शन, सेकंड इज इन्फ्लामेशन, थर्ड काय आहे तुमचं? ट्रॉमा असू शकतं आणि स्ट्रेस असू शकतं. ठीक आहे, ट्रॉमा असू शकतं आणि स्ट्रेस असू शकतं. तर ह्या गोष्टी आहे जे तुमच्या ल्युकोसाइट्स वाढल्यावर हे त्याचं मे बी रिझन असू शकतं, मे बी इन्फेक्शन, इन्फ्लामेशन, ट्रॉमा किंवा स्ट्रेस. देन नेक्स्ट आहे न्यूट्रोफिल केव्हा वाढतं. तुम्हाला आन्सर मिळालेला आहे, परंतु आपण हे पण बघून घेऊ. न्यूट्रोफिल वाढल्यावर तुम्हाला म्हणजे त्याचं रिझन काय असू शकतं, मे बी पॉसिबल रिझन काय असू शकतं? ॲक्यूट बॅक्टेरियल इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन. ठीक आहे, ॲक्यूट बॅक्टेरियल इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन. देन नेक्स्ट आहे मोनोसाइट केव्हा वाढतात. मोनोसाइट केव्हा वाढतात? क्रोनिक इन्फेक्शन मध्ये. ठीक आहे, क्रोनिक इन्फेक्शन मध्ये वाढतं. देन जर तुमच्या बॉडीमध्ये युझिनोफिल्स वाढलं असेल, ठीक आहे, युझिनोफिल्स, तर त्याचं पॉसिबल रिझन काय असू शकतं? युझिनोफिल्स केव्हा वाढतं मित्रांनो? तर इट इन्क्रीज इन द पॅरासिटिक अटॅक अँड ॲलर्जिक कंडिशन. ठीक आहे, युझिनोफिल्स जेव्हा पॅरासिटिक अटॅक होतो किंवा पॅरासिटिक इन्फेक्शन होतं किंवा ॲलर्जिक कंडिशन असतं. ठीक आहे, पॅरासिटिक किंवा त्याचं जे एक्झाम्पल आहे ॲलर्जिक कंडिशन असू शकतं. फॉर एक्झाम्पल त्याचं अस्थमा, याच्यामध्ये तुमचं अस्थमा असेल तर काय वाढलं राहील? युझिनोफिल्स वाढलेलं राहील पेशंटमध्ये. लिम्फोसाइट कशामध्ये वाढतात? लिम्फोसाइट म्हणजे कशामध्ये वाढू शकतात? तर दॅट इज इन व्हायरल अँड क्रोनिक बॅक्टेरियल इन्फेक्शन. ठीक आहे, लिम्फोसाइट. तर हे सगळं आपण मेन बघितलं. क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कळलेला आहे. क्वेश्चनचा आन्सर आहे तुमचं ऑप्शन डी. तर यानंतरचा आपण क्वेश्चन बघूया आता. विच ऑफ द फॉलोइंग अँटीबॉडी ऑकर ॲज अ पेंटामेरिक स्ट्रक्चर. तर तुम्हाला इथे विचारलंय की खालीलपैकी कोणती अँटीबॉडी आहे ज्यामध्ये पेंटामेरिक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, तसं तुम्हाला माहिती आहे की IgA, IgG, IgE याबद्दल बरेचदा क्वेश्चन रिपीट होतं. तर यांच्यामध्ये जे मेन गोष्टी असतात, त्यांचे वैशिष्ट्य असतात, यावर क्वेश्चन विचारण्यात येतं. तर पेंटामेरिक स्ट्रक्चर हे कोणत्या अँटीबॉडीचं फीचर आहे असं यांनी विचारलेलं आहे तुम्हाला. तर आपण अँटीबॉडीज बद्दल थोडं बेसिक पाहून घेऊ, जेणेकरून यापैकी जर काही क्वेश्चन आला तर तुमचा सुटणार नाही. तर IgA बद्दल काय आहे मेन गोष्ट? हे कुठं प्रेझेंट असतं? तर इट प्रेझेंट इन द ब्रेस्ट मिल्क. छोटे छोटे नोट्स काढून घ्या, जेणेकरून आता RRB पण येणार आहे समोर, त्यासाठी पण तुम्हाला कामात येईल. IgA प्रेझेंट इन ब्रेस्ट मिल्क. देन नेक्स्ट IgG बद्दल महत्वाची गोष्ट काय आहे? इट कॅन क्रॉस प्लासेंटा अँड प्रोव्हाइड पॅसिव्ह इम्युनिटी. काय क्रॉस करू शकते? प्लासेंटा. ही इट इज द ओनली अँटीबॉडी दॅट क्रॉसेस द प्लासेंटा. ठीक आहे, हे एक मेन फीचर आहे प्लासेंटा क्रॉस करण्याचं. कोणती इम्युनिटी प्रोव्हाइड करते? पॅसिव्ह. ठीक आहे, ऍक्टिव्ह इम्युनिटी नाही. ऍक्टिव्ह इम्युनिटी किंवा आपण इन्फेक्शन जेव्हा पेशंटला होतं किंवा बाळाला होतं आणि त्यातून जी इम्युनिटी जी बनते दॅट इज अ ऍक्टिव्ह इम्युनिटी. ठीक आहे, तर ही IgG आहे ती पॅसिव्ह इम्युनिटी प्रोव्हाइड करते. आणि जर विचारलं तुम्हाला अजून एक फीचर आहे, 80% प्रेझेंट असते, म्हणजे की मोस्ट अबंडंट आहे.
बाकी कोणत्याही अँटीबॉडीपेक्षा जर मोस्ट अबंडंट विचारलं तुम्हाला तर दॅट इज नन अदर दॅन द IgG. ओके गाईज, देन नेक्स्ट फीचर्स बघूया नेक्स्ट अँटीबॉडीजचे आपण. जस्ट अ मिनिट गाईज, इरेज करावं लागेल एवढं. सो नेक्स्ट फीचर बघूया काय आहे. नेक्स्ट अँटीबॉडी बघूया दॅट इज IgD. IgD कुठे प्रेझेंट असतं? ब्लड सिरम मध्ये. ठीक आहे, ब्लड सिरम मध्ये प्रेझेंट असतं IgD. प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ पेरिफेरल बी सेल्स. ठीक आहे, पेरिफेरल बीटा बी सेल्स वर प्रेझेंट असतं. ठीक आहे, देन IgE कुठे प्रेझेंट असतं? मास्ट सेलवर. ठीक आहे, हे सगळं एक छोटा चार्ट बनवून घ्या आणि याला कुठेतरी चिपकून द्या. जेव्हा आपण ब्रश करता तेव्हा तुम्ही हे चार्ट वाचलं की तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहील की कोणती अँटीबॉडी कुठे प्रेझेंट आहे. ब्रश करायला 4-5 मिनिटं लागतात, 4-5 मिनिटात तुम्हाला हे लक्षात राहून जाणार. IgM. नेक्स्ट IgM कुठे राहते प्रेझेंट? सरफेस ऑफ बी सेल्स. सरफेस ऑफ बी सेल्स वर प्रेझेंट राहते. देन आपल्याला मेन क्वेश्चन विचारला आहे IgM बद्दल. तर आपण IgM बद्दल थोडक्यात काही गोष्टी बघून घेऊया. ठीक आहे, M फॉर. ठीक आहे, IgM मध्ये कोणता वर्ड आहे? M. ठीक आहे, याचं काय ट्रिक आहे? M फॉर मोठा. आता मोठा म्हणजे काय म्हणाल तुम्ही मॅडम? मोठा म्हणजे काय? M फॉर मोठा, M फॉर मिलिनियर. असं का म्हटलं मी? मिलेनियर का म्हटलं मी? IgM ऑल्सो कॉल्ड मिलेनियर मॉलिक्यूल. मोठा मॉलिक्यूल, मिलेनियर मॉलिक्यूल. मोठा का बरं? कारण की याचं जे मॉलिक्युलर वेट आहे ना मित्रांनो, फ्रेंड्स, याचं जे मॉलिक्युलर वेट आहे ते हेवी आहे, जास्त आहे. दॅट इज 90,000 टू 1 lakh. 90,000 टू 1 lakh असल्यामुळे याला मोठा मॉलिक्यूल, मिलेनियर मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला M हा वर्ड लक्षात ठेवायला लावला, जेणेकरून तुम्हाला मिलेनियर म्हणजे मोठा कशामुळे म्हणतात तर त्याचं मॉलिक्युलर वेट जास्त असतं. ह्या गोष्टी तुम्हाला लिंक व्हाव्या म्हणून मी ही एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगितली. ठीक आहे, तर IgM केव्हा फॉर्म होतं असं जर तुम्हाला विचारलं तर IgM अर्ली पिरियड ऑफ रिॲक्शन जेव्हा होत असतं, ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ रिॲक्शन होत असते तेव्हा प्रेझेंट होतं. म्हणजे जेव्हा इन्फेक्शन होतं कोणतं पण आणि ज्याचं अर्ली पिरियड जो राहतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये IgM प्रेझेंट असतं. ठीक आहे, तर तुम्हाला पेंटामेरिक स्ट्रक्चर बद्दल विचारलाय तर याचं पण आन्सर तुमचं काय असणार आहे? IgM. पेंटामेरिक स्ट्रक्चर कोणत्या अँटीबॉडीचं असतं हे विचारलं तर तुमचा आन्सर आहे IgM. बघा, याच्यामध्ये 5 चेन आहे म्हणून याला पेंटामेरिक स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. कळलेलं आहे तुम्हाला? तर हे पेंटामेरिक स्ट्रक्चर विचारलं तर IgMच आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल असं मला वाटते. तर यानंतरचा आपण बघूया क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. तर बघूया हा आपला नेक्स्ट महत्वाचा प्रश्न. तर पर्निशियस ॲनेमिया इज कॉज बाय द डिफिशियन्सी ऑफ. तर तुम्हाला पर्निशियस ॲनेमिया बद्दल खूपदा क्वेश्चन विचारले जातात पण खूप लोकांना याचं मेकॅनिझम नसते माहीत. तर मी आज तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये याचं मेकॅनिझम सांगते जेणेकरून तुम्ही नेहमी हे लक्षात ठेवणार आणि कधीच विसरणार नाही. तर याचं फर्स्ट ऑप्शन आहे पर्निशियस ॲनेमिया डेफिशियन्सी कशामुळे होते? ऑप्शन आहे थायमिन. नेक्स्ट ऑप्शन इज आयरन. थर्ड ऑप्शन इज विटॅमिन B12. विटॅमिन B12चं अजून एक नाव आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कारण यावर याआधी क्वेश्चन आलेला आहे. देन नेक्स्ट ऑप्शन इज द फॉलिक ऍसिड. तर पर्निशियस ॲनेमिया म्हणजे काय नेमकं? तर मी तुम्हाला एक डायग्राम आहे त्या थ्रू समजावून सांगते. बघा, पर्निशियस ॲनेमिया मध्ये बेसिकली काय होते? द पर्निशियस ॲनेमिया इज अन ऑटोइम्युन डिसीज. ठीक आहे, याआधी एक ऑटोइम्युन जो मल्टिपल सिस्टमचा ऑर्गन आहे तो मी सांगितला होता. म्हणजे कोणता ऑटोइम्युन डिसीज आहे आणि तो कनेक्टिव्ह डिसीज आहे ते सांगा कमेंट बॉक्समध्ये. याआधी जो फर्स्ट क्वेश्चन आपण घेतला होता तो. तर आता पर्निशियस ॲनेमिया बघू आपण. इट इज अ ऑटोइम्युन डिसीज. याच्यामध्ये काय होते बेसिकली? याच्यामध्ये जे पर्निशियस सेल्स असतात ना, परायटल सेल्स जे असतात ना तुमचे स्टमकच्या लाइनिंगला असतात परायटल सेल्स. ठीक आहे, हे तुमचं स्टमकचं लाइनिंग आहे, ते परायटल सेल्स असतात लाइनिंगला स्टमकच्या. त्यांचं काम काय असतं? इंट्रिन्सिक फॅक्टर जे असतात ना ते सिक्रिट करणं. इंट्रिन्सिक फॅक्टर सिक्रिट करणं कोणाचं काम असतं? परायटल सेलचं. आणि ते परायटल सेल कुठे असतात? तुमच्या स्टमकच्या लाइनिंगला असतात. ठीक आहे,
लायनिंगला असतात स्टमकच्या. तर त्यांचं काम असतं इंट्रिन्सिक फॅक्टर सिक्रीट करणं. आणि इंट्रिन्सिक फॅक्टरचं काम काय असतं मित्रांनो, की ते तुमचं विटॅमिन B12 असते ना, त्याला ॲब्झॉर्ब करते, बॉडीमध्ये तुमच्या ॲब्झॉर्ब करते, बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब करते. आणि बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब झालंच नाही, बॉडीमध्ये तुमच्या परायटल सेल्सच नाही आहे बेसिकली, तर परायटल सेल काय नाही करणार, आहेच नाही बॉडीमध्ये, तर काय नाही करणार, ते सिक्रेट नाही करणार. काय सिक्रेट नाही करणार, इंट्रिन्सिक फॅक्टर सिक्रेट नाही करणार. आणि त्याच्यामुळे तुमचं जे विटॅमिन B12 आहे ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्बच होणार नाही. आणि बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब झालंच नाही तर तुमच्या ब्लडमध्ये येणारच नाही. आणि ब्लडमध्ये येणारच नाही म्हणजे बेसिकली तुमच्या बॉडीमध्ये विटॅमिन B12 ची कमतरता झालेली आहे, म्हणजे की डेफिशियन्सी झालेली आहे. ठीक आहे, तर पूर्ण मेकॅनिझम कळलाय. तुमचं स्टमक आहे, स्टमकच्या लायनिंगवर एक सेल असते, त्याचं नाव सांगा. कोणती सेल असतात? परायटल सेल. परायटल सेलचं काम काय आहे? तुमचे जे इंट्रिन्सिक फॅक्टर आहे त्याला सिक्रीट करणं. इंट्रिन्सिक फॅक्टर, ठीक आहे, इंट्रिन्सिक फॅक्टरला सिक्रीट करणं. इंट्रिन्सिक फॅक्टरचं काम काय आहे? इंट्रिन्सिक फॅक्टर काय करतात? तुमचे B12चं ॲब्झॉर्प्शन करतात, बॉडीमध्ये B12 ॲब्झॉर्ब करतात. ठीक आहे, तर इथे जर परायटल सेल्सच नाही आहे तर इंट्रिन्सिक फॅक्टर नाही सिक्रीट होणार, ते B12 ला ॲब्झॉर्ब नाही करणार. 4 गोष्टी आहे महत्वाच्या, ते लक्षात ठेवा. कधीच पर्निशियस ॲनिमियामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर आता पर्निशियस ॲनिमिया तुम्हाला विचारलाय, तर यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहे, तर त्या बघून घेऊया. तर तुमचा आन्सर तुम्हाला भेटलेला आहे का क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला आरामात भेटलेला आहे. इथे तुमचं ऑप्शन C असणार आहे. ठीक आहे, तर याबद्दल तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगते, की जर तुम्हाला विचारलं पर्निशियस ॲनिमियामध्ये क्लासिक फाइंडिंग काय असते, तर क्लासिक फाइंडिंग असते तुमचं बीफी. ठीक आहे, बीफी रेड टंग. काय असते? बीफी रेड टंग. कसं असतं त्याचं फोटो आहे का? बघा, फोटो आहे इथे दिलेली. दॅट इज द सिम्पटम ऑफ पर्निशियस ॲनिमिया. रेड बीफी टंग असते. ठीक आहे, रेड बीफी टंग असते. हे तुमचं क्लासिक फाइंडिंग विचारण्यात येऊ शकते कधी पण ॲनिमियाच्या. ठीक आहे, याच्या एजमध्ये क्रॅक्स असतात, एजला क्रॅक्स राहतात, दॅट इज क्लासिक बीफी रेड टंग. देन याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं की पर्निशियस ॲनिमियामध्ये कोणतं डायग्नोस्टिक टेस्ट केला जाते, तर हे सुद्धा खूपदा क्वेश्चन आलेला आहे, दॅट इज शिलिंग टेस्ट. शिलिंग टेस्ट कुठे केल्या जाते हा क्वेश्चन पण विचारण्यात येऊ शकते. तर शिलिंग टेस्ट केल्या जाते तुमचं पर्निशियस ॲनिमिया डायग्नोस करण्यासाठी. तर हे पण तुम्ही लिहून घ्या. आजचा लास्ट क्वेश्चन आहे, तर तो बघून घेऊया आपण. तुम्हाला क्लासेस कळत आहेत का हे तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि लास्टचे क्लासेस जे बघतात ना, म्हणजे हे जे एंडिंगचे 10 दिवस असतात हे खूप इम्पॉर्टंट असतात. याच्यामध्ये तुम्ही नवीन नवीन गोष्टी क्लासमधून शिका आणि बस रिवाईज करा, दुसरं काही करू नका. आणि जे तुम्ही आधी वाचलेलं आहे एवढे 2-3 महिने एक्झाम डिक्लेअर झाल्यापासून ते रिवाईज करा, प्लस आमची टेस्ट सिरीज करा. मोस्ट ऑफ द चान्सेस आहे की तुमच्यातले मोस्ट ऑफ द लोक लागतील एक्झाममध्ये. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन इज हायपोक्रोमिक अँड मायक्रोलायटिक RBC आर सीन इन. ठीक आहे, तर हायपोक्रोमिक RBC कशामध्ये मिळतं आणि मायक्रोलायटिक. ठीक आहे, हिमोलायटिक अनिमिया, पर्निशियस ॲनिमिया. पर्निशियस ॲनिमिया आहे का? नाही. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया अँड ॲक्यूट ब्लड लॉस. ठीक आहे, तर आता सांगा मला तुम्ही की जेव्हा आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया होते तेव्हा काय होते RBC मध्ये? RBCचा जो साईज आहे तो कमी होतो. ठीक आहे, डिक्रीज लेस दॅन 7.2 मायक्रोमीटर. आयरन डेफिशियन्सी ॲनिमियामध्ये RBCचा साईज डिक्रीज होतो. कितीपेक्षा डिक्रीज होतो हा तुम्हाला माहित असायला पाहिजे थोडं डीप मध्ये. दॅट इज 7.2 मायक्रोमीटर पेक्षा कमी होतो. 7.2 मायक्रोमीटर पेक्षा तुमचा RBCचा जो साईज आहे तो कमी होतो. अँड विच इज कॉल्ड ॲज अ मायक्रोलायटिक. ठीक आहे, जेव्हा तुमचा साईज कमी झाला तर याला तुम्ही मायक्रोलायटिक म्हणणार. ठीक आहे, मायक्रोलायटिक. देन नेक्स्ट आहे अमाऊंट ऑफ HB इन 1 RBC लेस दॅन 30 पिक्टोग्राम. ठीक आहे, जर तुमच्या ह्याच्यातलं RBC मधलं HB कमी झालं, ठीक आहे, 7.2 पेक्षा कमी काय झालं आहे तुमचं साईज कमी झाला आहे. एक मिनिट,
7.2 पेक्षा तुमचं काय कमी झालेलं आहे, साईज कमी झालेला आहे. साईज कमी झालं 7.2 पेक्षा कमी, त्याला तुम्ही म्हणणार मायक्रोलायटिक. साईजच्या रिलेटेड मायक्रोलायटिक. आणि मायक्रो हायपोक्रोमिक. क्रोमा शब्द हा कशाची रिलेटेड आहे हे लक्षात ठेवा तुम्ही, रंगाशी. हायपोक्रोमिक. तर हायपोक्रोमिक कशामध्ये राहणार, जेव्हा एच बी लेस दॅन 30 पिक्टोग्राम राहणार. लेस दॅन 30 काय पिक्टोग्राम. ते मायक्रोमीटर होतं. 7.2 मायक्रोमीटर पेक्षा कमी झालं साईज तर त्याला तुम्ही मायक्रोलायटिक म्हणणार. आणि लेस दॅन 30 पिक्टोग्राम जर आरबीसी मधलं एचबी कमी झालेलं आहे तर तुम्ही त्याला हायपोक्रोमिक असं म्हणणार. आणि हे दोन्ही पण क्लासिक फीचर राहणार आहे तुमचं. ऑप्शन काय राहणार आहे याचं, ऑप्शन 3 आयरन डिफिशियन्सी ॲनिमियामध्ये. ठीक आहे, आयरन डिफिशियन्सी ॲनिमियामध्ये तुमचं आरबीसीचा साईज तर कमी होणारच होणार आणि त्याच्यामध्ये तुमच्या आरबीसी मधला जो एचबी आहे तो पण 30 पिक्टोग्राम पेक्षा कमी होणार. साईज 7.2 मायक्रोमीटर पेक्षा कमी होणार. तर हे तुमचं फीचर राहणार आहे आयरन डेफिशियन्सी ॲनिमियामध्ये. तर बऱ्यापैकी मला वाटते तुम्हाला क्लास समजला असेल. कोणतेही काही डाऊट असेल तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्तीत जास्त लोकांनी टेस्ट सिरीज लावा आणि खूप साऱ्या गोष्टी टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला क्लिअर होतील. क्लासेसचे नोट्स काढा आणि जास्तीत जास्त लोकांनी DHS मध्ये जसं आमच्या क्लासमुळे तुम्ही सिलेक्शन घेऊ शकले असं खूप लोकांचे कमेंट्स होते. खूप छान वाटलं ऐकून. काही लोकांचे जे कमेंट्स होते ते मी सुद्धा आपल्या क्लासला हे सुद्धा लावलेलं आहे. ते कम्युनिटी जे तुमचं पेज असतं ना यूट्यूबवर त्यावर सुद्धा चिकटवलेलं आहे आणि स्टेटस ठेवलेला आहे. त्यामधून खूप बरं वाटलं. खूप लोकांना आमच्या क्लासेसचा फायदा झाला आणि नवीन क्लासेस असल्यामुळे एवढ्या लोकांना फायदा झाला ही पण खूप अत्यंत आनंदाची बातमी आमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, असंच तुमचा प्रतिसाद आणि पाठिंबा क्लासेसला असू द्या. धन्यवाद. आजचा क्लास आपण इथेच संपला असं सांगते मी. आणि नेक्स्ट क्लासला आवर्जून तुमचे क्लासेस शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक बघतील आणि क्लासेसला तुमचा पाठिंबा देतील आणि सिलेक्शन पण घेतील. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.